मराठी माणसाच्या अस्मितेचा आज प्रश्न निर्माण झालाय, तेव्हा मीरा भाईंदर मधल्या मराठी माणसांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला। त्यांनी एकत्र येऊन बालाजी हॉटेल जोधपूर स्वीट वरनं जो मोर्चा काढलाय तो मीरा रोड स्टेशनच्या शहीद कौस्तुभ चौकामध्ये येऊन थांबण्यात आलेला आहे। इथेच थोड्या वेळामध्ये या मोर्चाचा समारोप होईल, परंतु या मोर्चातनं एक गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे मराठी माणसामध्ये कुठेतरी झोपलेली अस्मिता आज जागी झालेली आहे। आणि ही अस्मिता अशीच जागी झाली तर भविष्यात येणाऱ्या नगरसेवकांच्या निवडणुकांमध्ये मराठी माणसाचं पुन्हा एकदा वजन दिसू शकेल। कॅमेरा पर्सन गुलाबराव सोबत मी विनोद जोशी, RMC जबरदस्ती महाराष्ट्रामध्ये आणि जाणून घेऊन त्या ठिकाणी हिंदू आणि मराठी असं हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे जाणून बुजून आज तुम्ही बघितलं असेल सर्व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून ठेवलेली आहे। ओबीसी समाज असेल, आदिवासी समाज असेल, मुसलमान समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, या सर्व समाजावरती अन्याय करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि सर्व मराठी माणसं एकत्र झालेले आहेत आणि त्यांच्या पुढाला आग लागलेली आहे। मोर्चाबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मराठी माणसांनी काढलेल्या मोर्चाबद्दल हा मोर्चा काढणं एक गरजेचं होतं, कारण 3 तारखेला व्यापारी संघटनांनी मराठीची फक्त गळचेपी करण्यासाठी ते त्यांनी जमा केला। स्थानिक आमदाराचा त्यांना सपोर्ट होता। मग मराठी माणसाच्या मागे कोण नाही का? तर मराठी माणसाच्या मागे मराठी माणूस म्हणून उभा आहे। या मीरा भाईंदर मध्ये मराठी माणसाचा टक्का भरपूर आहे आणि हे दाखवण्यासाठी हा मोर्चा आहे। हा कुठल्या जातीचा, पक्षाचा, कुठलाही राजकीय, फक्त मराठी माणूस आम्ही एकत्र आलेले आहेत।